आयुध निर्माण बोर्ड म्हणजेच ऑर्डनन्स फॅक्टरी जे आहे, ती फॅक्टरी आता बरखास्त करून माननीय पंतप्रधान महोदयांनी आज 7 संरक्षण कंपन्या देशाला समर्पित केलेल्या आहेत. 80,000 कर्मचारी असलेलं आणि मागच्या आर्थिक वर्षामध्ये जवळपास 22,500 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू दिलेलं हे बोर्ड बरखास्त करून 7 पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये त्याचं आता रूपांतर करण्यात आलेलं आहे. मग नेमकं कारण काय असणार आहे हे रूपांतर करण्याचं? या सरकारच्या निर्णयाबद्दल कामगार युनियन जे आहे ते कोर्टामध्ये देखील गेलेले आहेत आणि त्यांनी या सर्व घडामोडींवरती बहिष्कार टाकलेला आहे. एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये वातावरण तापणार आहे हे तर नक्कीच. आज आपण हे ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे नेमकं आहे काय? त्याचा इतिहास काय आहे? त्यांच्या इथं नेमकं काय प्रोड्यूस केलं जातं? आणि त्यांचे ग्राहक कोण-कोण आहेत? आणि ही जी बोर्ड आहे, नफ्यात आहे की तोट्यात आहे? आणि सरकार याचं कॉर्पोरेटायझेशन करतंय म्हणजे नेमकं काय करतंय? आणि या एकंदरीत सर्व प्रोसेसविषयी कामगारांचं म्हणणं काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मगाशी मी म्हणलो त्या पद्धतीने सरकारने या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डचं 7 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आता रूपांतर केलेलं आहे. त्या कंपन्या कोणत्या? तर ॲम्युनिशन्स इंडिया लिमिटेड, आर्मर्ड व्हेइकल्स, ॲडव्हान्स वेपन्स अँड इक्विपमेंट, ट्रूप कम्फर्ट, यंत्र, इंडिया ऑप्टेल आणि ग्लायडर्स इंडिया अशा त्या वेगवेगळ्या 7 कंपन्या आहेत. यातील म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, आर्मर्ड व्हेइकल्स आणि ॲडव्हान्स वेपन्स या 3 महत्त्वाच्या कंपन्या आहेत आणि बाकी जे आहेत त्या इतक्या महत्त्वाच्या कंपन्या नाही आहेत. आता आपण जर का या ऑर्डनन्स फॅक्टरी संदर्भातला एकंदरीत इतिहास जर का बघायला गेलो, तर गन पावडर फॅक्टरीच्या निर्मितीपासून या सर्वांची सुरुवात झाली 1712 ला आणि त्याचं आज हे इतक्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. या ऑर्डिनन्स फॅक्टरीनेच भारतामधला पहिला मॉडर्न स्टील प्लांट जो आहे, जो टाटांच्या अगोदर बनवला होता, ते बनवण्यासाठी पुढाकार घेतला होता. अहो इतकंच काय, तर इस्रो घ्या, DRDO घ्या, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड घ्या किंवा सेल घ्या, या सर्वांच्या निर्मितीमध्ये देखील ऑर्डिनन्स फॅक्टरीचं फार महत्त्वाचं योगदान आहे. आणि आज ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डचं असलेलं जे स्वरूप आपल्या समोर दिसतंय, हे स्वरूप त्याला भेटलं 1979 मध्ये. आणि या ऑर्डिनन्स फॅक्टरीद्वारे रिव्हॉल्वर, पिस्टल, रॉकेट लॉन्चर, मल्टी ग्रेनेड लॉन्चर, रॉकेट ग्रेनेड लॉन्चर, स्नायपर रायफल्स, रॉकेट्स, आर्टिलरी गन, बुलेट प्रूफ व्हेइकल्स, बुलेट प्रूफ जॅकेट्स, पॅराशूट्स, एअर बलून्स, टँक्स, ॲग्नी मिसाईलसाठीचं प्रॉपिलंट आणि सर्वात महत्त्वाचं इस्रो जे सॅटेलाईट वगैरे पाठवतं त्या सर्वांसाठीचं स्पेशल मेटल्स आणि ॲलॉयज जे आहेत, हे मिश्रण देखील या ऑर्डिनन्स फॅक्टरीमधून बनतात. ऑर्डिनन्स फॅक्टरीचं ग्राहक देश जर का बघितलं तर आश्चर्य वाटेल. अगदी जर्मनी, फ्रान्स, USA, UK, कॅनडा, ब्राझील या देशांबरोबरच भारताच्या आजूबाजूला असलेले म्यानमार, व्हिएतनाम, सिंगापूर, बांगलादेश, नेपाळ हे सर्व देश देखील या ऑर्डिनन्स फॅक्टरीचे ग्राहक आहेत. मग सरकारने नेमकं कॉर्पोरेटायझेशन केलंय म्हणजे केलंय काय? तर या टोटल भारतभरामध्ये 41 कंपन्या होत्या आणि या 41 कंपन्यांचं आता म्हणजे 41 एकाच नावाखाली ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड या नावाखाली वेगवेगळे 41 युनिट होते. आता 7 वेगवेगळी नावं होणार आहेत, 7 वेगवेगळ्या कंपन्या होणार आहेत. या कंपन्यांमधल्या जवळपास 18 कंपन्या इंग्रजांनीच आपल्या इथं ऑलरेडी सोडून गेले होते. वरच्या 23 ज्या कंपन्या आहेत, भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण निर्माण केलेल्या आहेत. आता या 7 कंपनी ज्या आहेत यातील 100% हिस्सा हा सरकारचा असणार आहे. फक्त आता या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज असणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठीची सर्व्हिस कंडिशन जी असणार आहे, त्यांचे काम करण्यासाठीच्या ज्या कंडिशन असणार आहेत, त्या समान असणार आहेत. निवृत्तीनंतर देखील त्यांना पेन्शन वगैरे हे जे लाभ आहेत ते सर्व मिळणार आहेत. मग एवढं सगळं असताना देखील याचं कॉर्पोरेटायझेशन का करावं लागलं? तर 2019 मध्ये कॅगने जो रिपोर्ट दिला होता, त्या रिपोर्टनुसार त्यांना एकंदरीत दिलेल्या टार्गेटच्या 49%च उत्पादन या ठिकाणाहून होत होतं आणि तसेच 33% जवळपास ओव्हरहेड चार्जेस होते. आणि या सर्वांची परिणती झाली अशी की या कंपनीचं कॉर्पोरेटायझेशन करावं लागलं. मग संरक्षण मंत्री म्हणतात काय? त्यांच्या शब्दामध्ये या कॉर्पोरेटायझेशनमुळं अकाउंटेबिलिटी आणि यांची एकंदरीत क्षमता जी आहे, इफिशियन्सी आहे ती वाढणार आहे. आणि या रिस्ट्रक्चरिंग जे केलं आहे त्याचा उद्देश हा असणार आहे की हे ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड जे आहे येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिटेबल युनिट बनेल. एकंदरीत क्वालिटी जी आहे तीही वाढेल आणि ती सुद्धा ॲट लो कॉस्ट, कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त गुणवत्ता देण्याचं त्यांचं ध्येय असणार आहे. याच्यासोबतच एक्सपोर्टचं पोटेन्शियल देखील या ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाचं वाढेल जर का त्याचं या 7 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रूपांतर झालं. आणि काही इश्यू जरी झाला
तर संपूर्ण ऑर्गनायझेशनला दोष न देता एक्झॅक्टली कुठे काय इश्यू आहे तो देखील शोधता येणार आहे. आता या सरकारनं कॉर्पोरेटायझेशनची घोषणा करताच संप केला गेला आणि सरकारने त्याच्यावरती या संपावरती रिॲक्शन म्हणून डिफेन्स सर्व्हिस बिल 2021 आणलं. या डिफेन्स सर्व्हिस बिलचा उद्देश हा आहे की कामगारांनी आता इथून पुढं संप करायला नाही पाहिजे आणि हे ज्या कंपन्या आहेत, हे जे बोर्ड आहेत, त्यांचे जे युनिट्स आहेत, त्या ठिकाणी त्यांनी ताळाबंदी देखील करायला नाही पाहिजे. का असं करायचं? तर सरकारचं म्हणणं आहे की हे देशासाठी फार महत्त्वाचं आहे. देशाची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे. याच्याही थोडंसं पुढे जाऊन आपण हे बोलूयात की चर्चा ही चालू आहे की बाबा प्रायव्हेटायझेशन केलं. पण केलंय काय? कॉर्पोरेटायझेशन. प्रायव्हेटायझेशन वेगळं, कॉर्पोरेटायझेशन वेगळं. प्रायव्हेटायझेशनमध्ये होतं काय? 100% जे आहे हे प्रायव्हेट गुंतवणूकदार जो आहे त्यालाच विकलं जातं. 100% शेअर हा त्याचाच असतो. या कॉर्पोरेटायझेशनमध्ये होतं काय? मॅक्सिमम शेअर जो आहे हा गव्हर्नमेंटचा असतो आणि सध्या या बोर्डमध्ये जवळपास 100% हिस्सा हा सरकारचाच असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय? ही संधी आहे अजूनही की जे कॅगने जे काही ताशेरे ओढलेले आहेत, त्या ताशेऱ्यांवरती नव्याने सुरुवात करून बाबा हे ताशेरे कशी कमी करता येतील, जास्तीत जास्त काम कसं करता येईल, जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण कसं दाखवता येईल, हे एक संधी आहे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये प्रायव्हेटायझेशन होईलच आणि त्याच्याविषयी कोणतीही शंका नाही. कारण की आपण मागच्या आपल्या एपिसोडमध्ये बघितलेलं आहे की सरकारचं धोरणच हे मुळामध्ये निर्गुंतवणुकीकरणाचं आहे. जास्तीत जास्त पैसा त्यांना उभा करायचा आहे. हे बिल जे आणलेलं आहे डिफेन्स सर्व्हिस बिल, याच्यामुळं देशाची सुरक्षितता त्यांना साधायची आहे. पण ॲट द सेम टाईम एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे सरकारने. सरकार त्यांच्या मर्जीनुसार कोणत्याही सेवा क्षेत्राला या डिफेन्स सर्व्हिस क्षेत्रामध्ये टाकू शकतं आणि नेमका मुद्दा इथंच आहे की ज्याच्यामुळं कामगार युनियन जे आहेत, एकंदरीत कामगार जे आहेत, ह्यांचा सरकारवरती रोष आहे. कारण की सरकार जर का त्यांच्या मर्जीनुसार कोणत्याही क्षेत्राला सेवा क्षेत्रामध्ये टाकू शकत असेल, कोणत्याही या डिफेन्सच्या, तर त्यांना त्यांच्या सर्व अटी ज्या आहेत, ज्या सेवा शर्ती आहेत, ह्या मान्य कराव्या लागणार आहेत. कारण की स्ट्राईक्स जे आहेत ते आता बंद केलेले आहेत. मास लीव्ह ज्याला आपण कॉमन बंक वगैरे म्हणायचो, ते देखील सरकारने बंद केलेलं आहे आणि असं जर का करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला पेनल्टी देखील लागणार आहे. त्याला त्याच्या संदर्भातली योग्य ती शिक्षा देखील करण्यात येणार आहे. कामगारांचं ह्याच्यावरती म्हणणं असं आहे की बाबा कॉर्पोरेटायझेशनच्या नावाखाली एकंदरीतच सरकारने आता हे प्रायव्हेटायझेशनकडेच घेऊन चाललेलं आहे. म्हणजे ही सुरुवात आहे प्रायव्हेटायझेशन करत असण्याची आणि याच्याबरोबरच त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा सरकारचा उद्देश साफ आहे, मान्य, की त्यांना ह्याच्यातून जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचं आहे. ही एक चांगली कंपनी बनली पाहिजे, नवरत्न बनली पाहिजे, महारत्न वगैरे बनली पाहिजे. पण आधुनिकीकरण करायला पाहिजे होतं. आधुनिकीकरण न करता तुम्ही डायरेक्ट कॉर्पोरेटायझेशन जे केलं, हाच महत्त्वाचा इश्यू आहे. पेनल्टी इंट्रोड्यूस ज्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे देखील कामगारांचा रोष आहेच आणि हा एकंदरीत इश्यू जो आहे या संदर्भातला हा असा. सरकार जरी म्हणत असलं की आम्हाला देशाची सुरक्षितता महत्त्वाची आहे, आमची, तुमची, सर्वांची जी आहे सुरक्षितता महत्त्वाची आहे. पण एकंदरीत इम्प्लिमेंटेशन जे आहे आणि यातील काही क्लॉजेस जे आहेत या डिफेन्स सर्व्हिस बिलमधले, हे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच चर्चिले जातील आणि या संदर्भामध्ये जोरदार घडामोडी ह्या घडतच राहतील. तर तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तुमच्या जर का काही या संदर्भातल्या कमेंट असतील त्या देखील नक्की करा आणि नवीन-नवीन कंटेंट, नवीन-नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतच राहू. तुम्हालाही काही विषय सुचत असतील तर ते तुम्ही आम्हाला नक्की सुचवा. बोलभिडू या आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.